हाय फ्रेंड्स. तर मी आज मुगाचे डोसे बनवणार आहे. तिथं रात्रभर मूग भिजू घातले होते, तर ते आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. तर बघा, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले. आता वाटून घेऊ मिक्सरमध्ये. यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या, थोड्या मिरच्या, 1 चमचा जिरे टाकून वाटून घेऊ. तर बघा, आपण वाटून घेतलेलं आहे. तर आता काढून घेऊ. आणि यामध्ये थोडंसं आता पाणी टाकू. चवीपुरतं मीठ पण टाकू. वाटताना टाकलं नव्हतं. आणि मिक्स करून घेऊ. आणि थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकू, कारण की वाटण टाकायचं विसरली होती, म्हणून आता टाकत आहे. तर तेही मिक्स करून घेऊ. आता डोसा करू आपण डायरेक्ट. 10 मिनटं ठेवू शकता, पण मी काही ठेवणार नाही, डायरेक्ट करणार आहे. तवा तापला आहे. तेल टाकून घेऊ. मस्त असं तेल लावू पूर्ण तव्याला. तेल लावून झालेलं आहे आणि तवा पण तापलेला आहे. आता आपण यावर बॅटर टाकून घेऊ. तर बघा, आता आपण बॅटर टाकणार आहे. मी हा डोसा साधाच करणार आहे, काय माझ्या बहिणीला पनीर आवडत नाही. आणि नंतरला म्हणजे जे डोसा करेल ना, त्यावर पनीर टाकणार आहे. तर आता आपण बघू, शेकलाय का आपला डोसा. तर बघा, आपला मस्त असा डोसा शेकून झालेला आहे एका साईडनी. दुसऱ्या साईडनी तसंच शेकून घेऊ. बघा, तोही झालेला आहे आपला. आता आपण काढून घेऊ. आणि यावर आता आपण दुसरं बॅटर टाकू. असं करून तुम्ही सर्व डोसे करू शकता. तर बघा, आपण बॅटर टाकत आहे. मस्त टाकून घेतलेलं आहे. यावर आता पनीर खिसणार आहे. खिसते. खूप छान लागतो पनीर डोसाही. मला खूप आवडतो, त्यामुळे मम्मीलाही आवडतो, म्हणून मी पनीर आणि घरचं ताजं पनीर होतं, त्यामुळे टाकून घेतलं. तर इथंही आपला डोसा मस्तपैकी तयार झालेला आहे. पनीर डोसा बघू शकता तुम्ही, किती भारी दिसतोय. आता काढून घेऊ. तर बघा, आपला पनीर डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला का कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आता बघा, चला मी नाश्ता करते. तर या तुम्हीही नाश्ता करायला. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक